काही वेळा एका क्षणाचा राग संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतो. एका छोट्याशा वादाची सुरुवात होते, पण त्याचं रूपांतर अशा घटनेत होतं की त्यामध्ये केवळ नाते संबंधच नाही तर अनेक वर्षांनी उभा केलेला संसारही राख होतो. पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील घडलेली अशीच एक धक्कादायक घटना चा विषय ठरली आहे. एका संशयित अनैतिक संबंधांमुळे सुरू झालेलं प्रकरण इतक्या टोकाला गेलं की संतापलेल्या पतीने स्वतःच्याच घराला आग लावली. या घटनेत फक्त घरच जळालं नाही, तर निरपराध प्राण्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. नेमकं काय घडलं, संपूर्ण प्रकरण काय आहे समजून घेऊया. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी दयानंद कसबे याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय त्याच्या कुटुंबियांना होता. या प्रकरणाला सुरुवात झाली ती त्यांच्या मुलामुळे. मुलाने आपल्या वडिलांना संबंधित महिलेसोबत पाहिलं आणि ही माहिती त्याने आपल्या आईला सांगितली. ही बाब समजल्यानंतर पत्नीने थेट संबंधित महिलेच्या घरी जाऊन जाब विचारला. या घटनेनंतर दोन्ही बाजूंमध्ये वाद झाल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. पत्नीने प्रेयसीच्या घरी जाऊन प्रश्न विचारल्याचा राग आरोपीच्या मनात होता, असा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. यात संतापातून त्याने स्वतःच्याच घराला आग लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही मिनिटातच आगीने भीषण रूप धारण केलं. घरातील फर्निचर, कपडे, महत्वाची कागदपत्र, घरगुती साहित्य आणि अनेक वर्षांच्या मेहनतीने उभा केलेला संसार आगीत पूर्णपणे जळून खाक झाला. एका क्षणाच्या रागामुळे संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येण्याची वेळ आली. या घटनेतील सर्वात महत्वाची बाब म्हणजे घरातील 3 पाळीव मांजरी आगीमध्ये अडकल्या आणि त्याचा होरपळून मृत्यू झाला. मात्र त्याच मांजरीची 2 लहान पिल्लं सुदैवाने सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे, कारण या वादाशी काहीही संबंध नसलेल्या निरपराध प्राण्यांनाही त्यांची मोठी किंमत मोजावी लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि पर्वती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणल्यानंतर पंचनामा करण्यात आला. प्राथमिक तपासात आग मुद्दाम लावल्याचा संशय बळावल्याने पर्वती पोलिसांनी आरोपी दयानंद कसबे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांकडून साक्षीदारांचे जबाब, घटनास्थळावरील पुरावे आणि इतर तांत्रिक बाबींची तपास केली जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील सर्व तथ्य स्पष्ट होणार आहेत. या घटनेवरून हे स्पष्ट होतं की रागाच्या भरात घेतलेला एक चुकीचा निर्णय एका व्यक्तीचं नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलून टाकू शकतो. कौटुंबिक वाद, संशय किंवा मतभेद याचं उत्तर हिंसा किंवा सूड कधीच असू शकत नाही. अशा प्रसंगी कायदेशीर मार्ग, संवाद, समुपदेशन हाच योग्य पर्याय असल्याचं तज्ञही सांगतात. आता या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे? कौटुंबिक वाद इतक्या टोकाला जाण्यापासून कसे रोखता येईल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या आणि सविस्तर बातम्यांसाठी हाईप न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.